ती आंघोळीला चालली होती. तर आरतीला घराचं रक्षण करण्यासाठी कोणतरी हवं होतं म्हणून ती आपल्या अंगाचा माळ सगळं काढला आणि एक मुलगा बनवला. त्याला सांगितलं की तू बाहेर उभा राहा, कोणा येऊन नको देऊ घरात. तर पार्वती मातेला भेटायला कोणते तरी देव आले, शंकर पण आले, पण त्यांना घेतलंच नाही. जेव्हा शंकर आले तेव्हा तो चिडला आणि त्याने त्याचा गळा कापला. तेवढ्यात पार्वतीची आंघोळ झाली आणि ती बाहेर आल्यावर ती रडायला लागली. मग हे होते ना शिपाई शंकराचे, त्यांना सांगितलं की प्राण्याचं पहिले डोकं मिळेल त्या प्राण्याचं डोकं आणा. तर ते गेले, जंगलात गेले गेले गेले, पण याला प्राणी होता पण त्याचं डोकं छोटं होतं. दुसरा होता तर त्याचं तर खूप मोठं होतं. आणि तिसरा प्राणी बघितला तर त्याचं डोकं परफेक्ट होतं, म्हणजे गणपतीला लागेल परफेक्ट होतं. म्हणून त्यांनी कापलं आणि नेलं. आणि मग शंकराने ते डोकं चिटकवलं आणि मग तो गणपती तयार झाला.